कोल्हापूर विमानतळ नजीक असणाऱ्या गावांमधून कचऱ्याचे ढीग पेटत असल्याने त्याच्या धुरांचा अडथळा वैमानिकाला होत आहे। त्यामुळे भविष्यातील अपघात टाळण्यासाठी विमानतळ प्रशासनाने संबंधित ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषद अधिकाऱ्यांशी चर्चा सुरू केली आहे। याबाबत लवकरच बैठक घेऊन संबंधित गावातील कचरा निर्मूलनाच्या सूचना देण्यात येणार असल्याची माहिती विमानतळ संचालक अनिल शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे। नियमानुसार DGCAच्या नियमानुसार एअरपोर्टच्या 10 किलोमीटर परिसरामध्ये हाईट रिस्ट्रिक्शन्स घेणं ठेवणं आणि 20 किलोमीटरच्या परिघामध्ये कसल्याही प्रकारचं कचऱ्याचं डम्पिंग न होणं, कचरा न जाळणं, लेझर लाईट्स न देणं, दाखवणं, हे सगळे नियम ठरलेले आहेत आणि ह्याचं उल्लंघन करणाऱ्यावरती म्हणजे कारवाई होऊ शकते। आपल्याकडे कोल्हापूर एअरपोर्टच्या बाजूला 7 छोट्या गाव म्हणजे आहेत, विलेजेस आहेत। त्या गावाच्या ग्रामपंचायतींना ह्याच्याबद्दल कल्पना ह्याच्या अगोदर दिलेली आहे, पण अजूनही आत्ता सध्या नवीन जे टीम आलेली आहे, जिल्हाधिकारी महोदय, CEO मॅडम यांच्या बरोबरच आमदार खासदार साहेबांच्या बरोबर देखील याच्याविषयी चर्चा केलेली ऑलरेडी आणि त्याच्यावरती त्यांना एक CSR मार्गे किंवा कुठल्या तरी इतर मार्गानं कचरा व्यवस्थापनाचं काहीतरी करून देता येईल, जेणेकरून हा अपघात होणार नाही। त्याच्यासाठी आम्ही पाठपुरावा करत आहोत आणि हे आता जास्त वेगात होईल तो आहे ते। आणि आत्तापर्यंत एक गोष्ट आहे की पायलट जनरली जे रिपोर्टिंग करतात त्याच्याबद्दल निगेटिव्ह रिपोर्ट कुठला दिलेला नाही आहे, सो सेफ आहे। आणि एअरपोर्टवरती ज्या नॅव्हिगेशनल एड्स आहेत किंवा त्याच्या ज्या प्रोसिजर्स आहेत तर त्याचं तंतोतंत वारंवार अपडेशन आणि पब्लिकेशन होत असल्यामुळे विमान संचालनाला सध्या तरी कसल्याही प्रकारची बाधा येत नाही आहे। पेपेनसाठी कोल्हापूरहून विजय यशपुत्र।